नमस्कार, जयश्री कांबळे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी काजू नमकीन करणार आहे मैद्याच्या पिठापासून। तुम्ही गव्हाचा आटा घेतला तरी पण चालेल, पण मी मैद्यापासून बनवणार आहे। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया। हे बघा, मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालते। हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे यातले जाळी त्यात नाही होणार, त्यामुळे जाळी असते त्यामुळे चाळून घ्यायचं आहे। हे बघा, मी थोडासा रवा घेतलेला आहे। 1 वाटी आपण हे घेतलं होतं ना मैदा, तर थोडासा मी रवा घेतलेला आहे, म्हणजे 2 चमचे असेल खायचा पोहे, मोठे खायचा पोहे 2 चमचे मी रवा घेतलेला आहे। रवा पण चाळून घेतलेला आहे याच्यात। आता याच्यामध्ये काय साहित्य थोडंसं टाकून घेऊया। हे बघा, चवीपुरतं थोडंसं मीठ, जास्त नाही बरं का, थोडंसंच टाकायचं। थोडासा ओवा, हे बघा अर्धा चमचा इतपत मी ओवा टाकलेला आहे। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असे काजू होतात बघा, हे एकदम नमकीन खायला। आता काय करायचं, थोडंसं मोहन टाकायचं, तेल टाकायचं थोडंसं। हे बघा, मी 1 पळी तेल ओतलेलं आहे, अजून 1 पळी तेल ओतलेलं आहे। खायचे चमचे असतात ना 2 पोहे खायचे चमचे, तेवढे मी ओतलेले आहे। 2 चमचे इतपत मी तेल ओतलेलं आहे बरं का, खायचं पोहे। आता हे सगळं असं तेल आहे ना, या पिठाला असं मिक्स करून घ्यायचं बरं का। हे बघा, असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झालेलं आहे हे बघा। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकून असं आटा मळून घ्यायचा। आपण गव्हाचा कसा आटा मळून घेतो चपातीसाठी, तसं मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही, एकदम तर पाणी अजिबात नाही टाकायचं। हे बघा, चांगलं असं मळून घेतलेलं आहे मी आटा। आपण जसं चपात्याला पीठ मळतो ना तसं मळून घेतलेलं आहे। आता हे काय करणार आहे, असं झाकून मी 10 मिनिटं तरी ठेवणार आहे। चांगलं 10 मिनिटं हे झाकून ठेवणार आहे। हे बघा, आता झाकून ठेवलं होतं, 10 मिनिटं 15 मिनिटं झालेले आहे, ते काढून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं असं मळून घ्यायचं बरं का, चांगलं असं मळून घ्यायचं। म्हणजे आपण रवा टाकलाय ना, त्यामुळं 10-15 मिनिटं असं झाकून ठेवावं लागतंय, म्हणजे रवा चांगला असं फुलतो। त्यामुळं असं मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित, चांगलं म्हणजे लोण्यासारखं असं पीठ होतं, त्यामुळं चांगलं असं मळून घ्यायचं। हे बघा, मळून घेतलेलं आहे मी। आता हे 2 भाग करणार आहे। हे बघा, 2 भाग, 1 भाग इकडे ठेवणार आहे, झाकून ठेवायचं आहे बरं का। आता 1 भाग घेतलेला आहे मी। आता थोडंसं हे आता झाकून बाजूला ठेवायचं आणि याचा हुंडा करून का नाही लाटून घ्यायचा। हे बघा, थोडंसंच पीठ टाकलेलं आहे म्हणजे मैदा, आणि असं लाटून घ्यायचं। जाडसर चपाती लाटायची बरं का, जास्त हे नाही, मोठी नाही लाटायची। हे बघा, अशी जाडसर चपाती लाटलेली। आता हे फोल्ड करायची, अशी अशी फोल्ड करायची, म्हणजे त्याला का नाही आतनं असं लेअर पडते ते, त्यामुळं अशी फोल्ड करून लाटून घ्यायची अजून एकदा। हे बघा, अशी असं लाटायची। हे बघा, एवढे मी लाटून घेतलेले जाड। आता हे असं कट करून घ्यायचे। आपल्याला काजू करायचे ते, त्यामुळं असं अगोदर कट करून घ्यायच्या पट्ट्या पट्ट्या सगळ्या अशा कट केल्या का नाही, म्हणजे काय काजू हे पाडायला ना व्यवस्थित जमतं ना, म्हणजे जास्त पीठ वाया पण नाही जात। त्यामुळं असं पट्ट्या करून घ्यायच्या अगोदर, चाकूच्या साह्यानं असं पट्ट्या करून घ्यायच्या सगळ्या। बघा, मी पट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्या। आता एक टोपण घ्यायचं आहे, हे बघा, हे औषधाचं टोपण घेतलेलं आहे मी। आता यानं ना हे असं कट करून घ्यायचं। ते बाजूला ठेवून द्यायचं आहे।
हे बघा असं काजू तयार करून घ्यायचं. हे बघा दिसलं का काजू किती छान झालेलं आहे. म्हणजे पीठ पण वाया नाही जात आणि काजू पण तयार पटापट होते. ते असं सगळं असं कट करून घ्यायचं पूर्ण. हे बघा अशा प्रकारे मी काजू टाईप असं कट करून घेतलेलं आहे. मस्त असं काजू सारखं दिसतंय. आता हे तळून घ्यायचं. मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे बघा. आणि जास्त गरम पण नाही बरं का तेल करायचं, बिलकुल बी जास्त गरम तेल करायचं नाही. आता हे सगळं असं काजू टाकून घ्यायचं आणि लगेच पलटायचं नाही. टाकून 1-2-3 मिनटं झाले ना मगच असं हलवायचं. टाकलं लगे नाही पलटायचं. आणि जास्त हाय पण गॅस नाही करायचा, नंतर आतनं कसं कच्चं राहते ते, त्यामुळे जास्त हाय नाही करायचं. हे बघा असं सगळं एक करून असं टाकून द्यायचं. सगळं एकदम टाकलं तरी पण चालते, कारण तेलामध्ये असं सुटसुटीत होते ना, त्यामुळं मी एक टाकलेलं आहे. आता हे पूर्ण असं हे करून घ्यायचं. चांगलं असं लाल होईपर्यंत, कडक होईपर्यंत असं तळून घ्यायचं बरं का. जास्त हाय गॅसवर बिलकुल बी भाजू नका, नंतर आतनं काय होतंय, वरनं भाजलं म्हणजे तळलं जातंय, आतनं तसंच कच्चं राहते. खायला पण असं मस्त टेस्टी नाही लागत, खुसखुशीत. हे बघा 2 मिनटं झाले टाकून. काजू सारखं असं आकार आले का नाही, हे बघा फुलून आलेले ते. आता हे चांगलं असं तळून घ्यायचं आहे बरं का. कमी गॅसवरच तळून घ्या, उशीर लागतो पण आतून खुसखुशी होते. आणि जास्त फास्टमध्ये तळले ना मग काही उपयोग होणार नाही, नरम बी पडतील आणि आतनं असे पिटाळ कच्चे बी होते. त्यामुळे हे बघा मस्त असे लाल तळून घेतलेले ते. हे बघा आता हे ताटात काढून घ्यायचं. बघा आवाज सुद्धा येतोय. कडक असे मी तळून घेतलेले ते. हे बघा राहिलेले सर्व मी असे तळून घेते. राहिलेले सगळे असे तळून घ्यायचे ते. आपले मस्त मसालेदार असे तयार झालेले ते काजू. हे बघा तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा मस्त असे झालेले, आतनं जाळीदार खुसखुशीत. आता याच्यात काय मसाले टाकून घेऊया आपण. हे बघा थोडंसं तिखट, जास्त नाही ना, थोडंसं टाकायचं. थोडंसं मीठ, थोडासा चाट मसाला, जास्त नाही थोडासा टाकायचा. आता हे सगळं ना हाताने असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हाताने मिक्स केलं काय होतं माहिती का, ह्याला सगळा मसाला लागला जातो. हे बघा अशा प्रकारे मसालेदार काजू तयार आहे ते. हे बघा या मग खायला.